सॉरी, गुड इव्हनिंग. कसे आहात सर्वे? मस्त मजेत ना? आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. एक मिनटं. हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. बिकॉज बऱ्याच दिवस कसं आहे ना, मी लास्ट ब्लॉगमध्ये पण खूप वेळा म्हटलं मी ब्लॉग काढेन बट मला खरंच वेळ भेटत नाही ब्लॉग काढायला. सो त्यामुळे मी आता ब्लॉग काढत आहे आणि ब्लॉग पण मला आता कधीच येणार. बिकॉज रेग्युलर काढण्यासारखं कंटेंट सापडत नाही मला. सो रेग्युलर नाही काढू शकत. माझं रेग्युलरचं हेच असेल, ऑफिस घर. मॉर्निंगला ऑफिसला येताना ऑफिसवरून घरी जाताना. आज ॲक्च्युली आमचे सर नाही आहेत, दुसरे सर आहेत, पण ठीक आहे. म्हणजे मेन सर बाहेर गेले असल्यामुळे निवांत आहे आज काम. हो, बघू आज लवकर जायचं 6 o'clockला घरी. सो मी उद्यापासून माझ्याबरोबर इथे 2 सीट खाली आहेत. सो तिकडे 2 मुली ड्रॉइंग करणार आहेत. सो मला उद्यापासून 2 जोडीदार बोलतात ना असणार आहे त्या 2 मुलींची. सो सी उद्याचा दिवस. उद्या पण जर मला वेळ भेटला तर मी उद्या तुम्हाला त्या 2 मुलींची पण ओळख करून देईल. ठीक आहे? बाकी चला मग आता हा ब्लॉग कंटिन्यू करत राहा. हा ब्लॉग जास्त मोठा नसणार, छोटासा नसणार, पण अपलोड करून आता टाकणार. बिकॉज आता माझ्या घरी मी वायफाय लावला आहे. आय थिंक मी घरी अपडेट केलं आहे जरा घर माझं. म्हणजे अपडेट म्हणजे घरी वायफाय आणि TV बसवली आहे. सो आज घरी गेल्यावर आज ते पण दाखवतो. ठीक आहे? बघत राहा. सो परत आपण भेटतोय. मी तुम्हाला सांगू काय, तुम्हाला मी म्हटलं होतं की मी आता घरी जात आहे अँड ऑल. मेन कारण काय माहिती आहे का, आज बसमध्ये इतकी गर्दी होती. गर्दी असल्यामुळे मी तुम्हाला काय शूट करू शकले नाही, म्हणजे तुम्हाला काय दाखवू शकले नाही. आणि काय हे रोजचं मी काय दाखवू असं तर मला प्रश्न पडणार आहे. बट ठीक आहे. हां गाईज, मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला मी अपडेट केलं आहे, म्हणजे माझ्या घरात काही वस्तू घेतलेल्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल मी वॉशिंग मशीन घेतली आहे आणि TV आणि वायफाय घेतला आहे. सो मला तो एक बोलतात ना एक मस्त ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे. सो हे जर माझे ब्लॉग बघताय किंवा काय बोलतात त्याला, ब्लॉग बघताय आणि बघून सोडून देत आहे, जर आवडत आहे तर प्लीज मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. हां, माझे डेली व्लॉग नाही पडणार, माझे कधीतरी कंटेंट जर मला काही सापडला नवीन काही तर मी टाकत जाईन नक्की, शुअर. आणि आता आपण बघू, आता मकर संक्रांत येत आहे. सो माझा विचार चालू आहे की मम्मीकडे वगैरे जायचं. अजून फिक्स नाही आहे, बिकॉज मला सगळं मॅनेज करावं लागतं. इकडेसुद्धा माझं ऑफिस आहे, माझं घरातसुद्धा मला करावं लागतं वगैरे. सो मला बघू आता कसं काय, अजून काय फिक्स केलेलं नाही आहे जाण्याचं. ॲक्च्युली मला माझ्या कॉलेजमध्ये जराशी काम आहे. कॉलेजमध्ये आहे माझं पॅन कार्डवरती नाव चेंज करायचं आहे. भरपूर काही अशा गव्हर्मेंटच्या पण गोष्टी आहेत जे माझ्या अजूनही, लग्न होऊन 3 वर्ष झालं बट मला अजूनही ते पेंडिंगच आहे माझं काम. तर आता चाललं आहे, कारण की मला खूप काही ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही. ते नाव माझं अर्ध इथे चेंज आहे, अर्ध त्याच्यावर चेंज असल्यामुळे. सो आता मम्मीकडे गेल्यावर कदाचित नाही, ऑलमोस्ट मी करणार आहे. बिकॉज खूप दिवस झाले भरपूर. बिकॉज मला ना तुम्हाला एक मार्चमध्ये गुड न्यूज भेटणार आहे.
अशी तशी समजू नका, चांगली वस्तूची समजा. ओके, वस्तूची एक गुड न्यूज भेटणार आहे जी मी बल्कि गुढीपाडव्याला घेण्याची अशी अपेक्षा करते. सो लेट्स सी काय होतं आहे काय नाही अँड ऑल. आणि बघू, बरंच काही मला ह्या वर्षामध्ये खूप चांगलं असं करायचं आहे, खूप छान कंटेंट टाकायचं आहे वगैरे. आणि आय होप सो मला तुम्ही ह्या गोष्टीला खूप सपोर्ट वगैरे कराल. हेल्प नाही मागत आहे, बट सपोर्ट करा. फक्त फोनवरती तुम्ही जेव्हा फोन बघता तुमचा, माझा जर व्हिडिओ येत असेल तर स्क्रोल नुसता करू नका, लाईकसुद्धा करा. त्या एक लाईकला मला कुसा तरी बेनिफिट भेटत असेल असं समजून द्या. ठीक आहे. बाकी मी म्हटलं होतं की छोटासाच व्लॉग असणार आहे. मी खूप बोलते गाईज, म्हणून तुम्हाला जास्त करून बोलण्याचाच व्लॉग येईल. कधी कधी बाबू घरी असल्यावर मी बाबूचा व्लॉग काढत जाईल. ॲक्च्युली आपल्या व्लॉगचं नावच अंशवरून आहे. सो मी ॲक्च्युली विचार केला होता असा की बाबूचाच व्लॉग टाकायचा, बाबूचेच व्ह्यूज वगैरे बघायचे आपण. बट असं होतं ना की मी दिवसभर घरी नसते, मी ऑफिसला असते, तर त्याचा व्हिडिओ काढायला कोणी नाही. सासू असून तुम्हा लोकांना माहिती असेल सासू कसे असतात ते, राईट. कोणी कोणाचं नसतं हे समजून जा. तुम्हाला माझी खूप पर्सनल सिक्रेट्स गोष्ट शेअर करेन मी लवकरच. माझं लग्न कसं झालं तेही शेअर करेल यूट्यूबवर. आणि किती दिवस मी माझ्या मम्मी पप्पांपासून लांब होती, माझ्याच कर्मामुळे. पण मीच ते कर्म चुकी केलेली आहे. पण ठीक आहे, असू द्यात. मी आता हॅप्पी आहे माझ्या लाईफमध्ये, माझी फॅमिलीसुद्धा ओके आहे या गोष्टीला. खूप अशा गोष्टी आहेत जे मी तुम्हाला शेअर करेल. जर तुम्हाला ह्या गोष्टी बघायला आवडत असतील, आवडेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये होम असं करून एक म्हणजे मेसेज कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. ठीक आहे, माझी स्टोरी. आणि माझे जर ब्लॉग आवडत असतील, नाही आवडत असतील, लाईक करा प्लीज गाईज, प्लीज. एवढीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ओके, चला मग आता मी काय दाखवू तुम्हाला. डेलीचं काम आहे जे तुमच्याही घरात आहे, आणि इतर ब्लॉगरसुद्धा तेच दाखवतात जे त्यांचं काम असतं, जे तुम्हीही करता. मीही तेच करते. ऑफिसवरून या, झाडू मारा, जेवण बनवायला लागा. हेच काम आपल्या आयुष्यात, लेडीज लोकांचं तर हेच काम आहे. वुमेन इज खरंच वुमन ग्रेट आहेत. आपण सर्व ग्रेट आहोत. ठीक आहे, माणसं काही कामाचे नसतात. ऑफिसवरून येतात, बॅग ठेवतात, नुसत्या टी व्हीसमोर बसलेले असतात. हेच असतं की अदरवाईज फोन, बस हेच येतं त्यांना, बाकी काहीही येत नाही. तेच एकटे कामाला जातात, तेच एकटे घर सांभाळतात, आपण काहीच करत नसतो हे त्यांना वाटतं. बरोबर ना. माझ्यासोबत ह्या गोष्टीला माझ्या कोण सहमत असेल ना तर प्लीज मला हो करून पाठवा. आणि कुठून बघताय ते पण मला सांगा कमेंटवरती. मी कमेंट बॉक्स ओपन करते आता, म्हणजे जेव्हा की मला लवकरात लवकर नोटिफिकेशन येत जातील. आणि मला प्लीज चला मी ब्लॉग एंड करते. बिकॉज खूप छोटा ब्लॉग आहे हा माझा, मोठा नाही आहे. मी आज टायर्ड आहे पण नाही पण ठीक आहे. सो गाईज चला मी आता एंड करते ब्लॉग. आवडत असेल तर ब्लॉग नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि त्या बेलला रिंग वाजवायला विसरू नका. ओके, बाय बाय.